वाशिम जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानं या पुराच्या पाण्यात कुकसा ते रिसोड या मार्गावरील अंचळ गावाजवळ पूल वाहून गेल्यानं काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। बघूया। वाशिम जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला होता आणि या पुरामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मी सध्या रिसोड ते कुकसा या मार्गावर वाहून गेलेल्या पुलाजवळ आहे। अंचळ गावाजवळचा हा पूल होता आणि हा पूल पूर्णतः वाहून गेलेला आहे। यातलं जे पाणी वाहून जाण्यासाठी जे नळ्या टाकण्यात आलेल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेलेल्या आहेत आणि आता कुकसा ते रिसोड हा जो मार्ग आहे तो बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चारचाकी वाहनं इथून जाताना मोठं जात नाही आहेत, तर दुचाकीसुद्धा मोठ्या मुश्किलीने इथून जाताना आपल्याला दिसत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय दादा नेमकं झालं होतं या ठिकाणी आणि आता काय अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतोय। परवा रात्रीपासून पाणी चालू होतं आणि काल मुसळधार सकाळपासून मुसळधारचं पाणी चालू होता। काल 4 वाजेपर्यंत जवळपास 5 वाजेपर्यंत हा मार्ग बंद होता आणि इथं आता सध्या पूल तुटला असून गावकऱ्याचा संपर्क तुटलेला आहे। 4 व्हीलर गाडी जाऊ शकत नाही आणि यांची शासनाने लवकर दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी। देव इंगोले, पुढारी न्यूज, अंचळ, वाशिम।